आम्ही जरांगे आहोत, तुम्ही चुकीच्या लोकांना खेटलात, असं म्हणत बीडमध्ये कार्यरत असलेल्या एका PSIलाच जरांगे कुटुंबाकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। त्या PSIची 10 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक देखील करण्यात आली आहे। इतकंच नाही तर आणखी 25 लाख रुपये द्या, नाहीतर खुंटीला टांगलेली तुमची वर्दी तशीच राहील, तुम्हाला ड्युटी करता येणार नाही, अशा शब्दात त्या PSIला धमक्या देऊन त्याचा मानसिक छळ करण्यात आला। या प्रकरणी आता गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाण्यात जरांगे कुटुंबातील 9 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत। तर मंडळी, हा सगळा धक्कादायक प्रकार बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील मातोरी गावातल्या एका जरांगे कुटुंबानं घडून आणलाय। पण या आर्थिक लुटीची आणि धमक्यांमागची स्टोरी नेमकी आहे काय? पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या FIR मध्ये काय सांगितलंय तेच जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका। बीडमध्ये हा जो काही प्रकार घडलाय त्या संदर्भातील सविस्तर घटनाक्रम 21 मेच्या फिर्यादीत नमूद करण्यात आलाय। 30 वर्षीय अंगद शाहूराम निंबाळकर यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितलंय की ते गेवराईच्या चकलांबा येथील रहिवासी असून शेतकरी आहेत आणि बीड येथे पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेला पवन निंबाळकर हा त्यांचा भाऊ आहे। तर निंबाळकर कुटुंब हे PSI पवनच्या लग्नासाठी मागील काही दिवसांपासून स्थळ बघत होते। अशातच मातोरी गावातील सरसराम जरांगे व तात्याराम जरांगे यांनी अंगद निंबाळकर यांचे मामा बाबासाहेब गाडे यांना फोन केला आणि म्हणाले की ज्ञानेश्वर जरांगे यांची मुलगी गीतांजली हिच्या सोबत पवनचं लग्न करून देऊ। त्यावर मामा बाबासाहेब गाडे यांनी गीतांजलीची तशी इच्छा आहे का याबाबत तिला विचारणा केली का असे प्रश्न केले। त्यावर उत्तर मिळालं की हो, तिची लग्नाची इच्छा आहे। दरम्यान ज्ञानेश्वर जरांगे, आसाराम जरांगे, रामप्रसाद जरांगे, प्रकाश जरांगे आणि मीना जरांगे असे सगळेजण चकलांबा येथे निंबाळकर कुटुंबाच्या घरी आले। त्या ठिकाणी जरांगे कुटुंबानं आम्हाला मुलगा पसंत असल्याचं सांगितलं, आपण त्यांचं लग्न जमू असं म्हणून त्यांनी पवन आणि गीतांजली यांचं लग्न ठरवलं। त्या दरम्यान 14 डिसेंबर 2025 ही साखरपुड्याची तारीखही ठरली। त्यानुसार मातोरी गावात साखरपुडा पार पडला। या साखरपुड्यात निंबाळकर कुटुंबानं मुलीला 8 ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुंबर, 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी तसंच 20,000 रुपयांचे चांदीचे चेन दिले होते। याशिवाय साखरपुडा झाल्यानंतर 10 ते 12 दिवसांनी 27,000 रुपयांचा ओप्पो कंपनीचा मोबाईल मुलीला देण्यात आला। कपडे, लत्ते, इतर वस्तू, लोकांना येण्यासाठीची वाहनं असा सगळा निंबाळकर कुटुंबानं साखरपुड्याचा एकूण खर्च केला 4 लाख रुपये। पुढे साखरपुडा झाल्यावर पवन आणि गीतांजली हे कधी कधी फोनवर बोलत असत, पण गीतांजली फोनवर बोलताना तितकाच प्रतिसाद द्यायची नाही। फोन लावला की बोलायला टाळाटाळ करायची। त्यावर पवननं गीतांजलीचा भाऊ रामप्रसादला विचारलं की हे लग्न गीतांजलीच्या इच्छेनुसार होतंय का, असं तुम्ही गीतांजलीला विचारा। त्यावर तिचा भाऊ नेहमी होकार कळवायचा। दरम्यान 2 महिन्यांपूर्वी म्हणजेच 15 मार्चला गीतांजलीनं पवनला फोन केला आणि ती म्हणाली की ही सोयरीक न करण्यासंदर्भात मी माझ्या घरच्यांना 2दा सांगितलंय, पण माझ्या घरातील लोक माझ्या इच्छेविरुद्ध तुमच्या सोबत लग्न लावून देत आहेत, त्यामुळे माझ्या मनात तुमच्याबद्दल कोणत्याच भावना नाहीयेत। तर मंडळी, गीतांजलीचे हे शब्द ऐकल्यानंतर PSI पवनला मोठा धक्का बसला। त्याने ही गोष्ट त्याच्या घरच्यांना सांगितली, तसंच झालेले कॉल रेकॉर्डिंग देखील ऐकवली। याशिवाय पवननं ही घटना गीतांजलीच्या घरच्यांना सुद्धा सांगितली। त्यावर गीतांजलीची चुलते सरसराम जरांगे, तात्याराम जरांगे आणि वडील ज्ञानेश्वर जरांगे हे तिघे जण पवनला म्हणाले की मुलगी ग्रामीण भागातील आहे, ती घराच्या बाहेर राहिलेली नाही, तुम्ही जास्त मनावर घेऊ नका आणि आम्हाला पदरात घ्या। आता असं म्हटल्यानंतर पवननं त्यांना होकार कळवला, पण त्यानंतर पवननं गीतांजलीलाच विश्वासात घेऊन तिच्याकडे लग्नाबाबत विचारणा केली। त्यावर मात्र तिने लग्नाला स्पष्ट नकार दिला। त्यानंतर 8 एप्रिलला पवननं गीतांजलीचा भाऊ रामप्रसादला फोन करून चकलांबा येथील घरी बोलावून घेतलं। त्यावेळी रामप्रसाद सोबत सरसराम जरांगे, तात्याराम जरांगे, प्रकाश जरांगे आणि मुलीचे वडील ज्ञानेश्वर जरांगे इतके जण आले होते। तर यावेळी बैठकीला निंबाळकर कुटुंबासोबत मामा बाबासाहेब गाडे तसंच त्यांच्या गावातील आणि काही गल्लीतील काही व्यक्ती हजर होते। तेव्हा पवन गीतांजलीच्या घरच्यांना म्हणाला की तुम्ही हे लग्न लावून देऊ नका, गीतांजलीला या लग्नासाठी बळजबरी करू नका, तिला माझ्याशी लग्न करण्याची इच्छा नाहीये, तिने अनेकदा या लग्नाला माझ्याकडे विरोध दर्शवला। त्यावर जरांगे कुटुंबातून आलेले सगळेच लोक निंबाळकर कुटुंबाला म्हणाले की हे लग्न केलं नाही तर पवन कशी नोकरी करतो ते आम्ही बघतोच, त्याला रस्त्यात कुठेही अडवून त्याचे हातपाय तोडतो, आम्ही जरांगे आहोत, तुम्ही चुकीच्या लोकांना खेटलात, असं म्हणत पवनला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली।
त्यावर मामा बाबासाहेब गाडे आणि इतर व्यक्तींनी जरांगे कुटुंबाला समजावून सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण त्यांनी काहीही ऐकून घेतलं नाही. उलट म्हणाले की आम्ही लग्नाच्या तयारीला 25 लाख रुपये खर्च केलेला आहे, तो तुम्ही आम्हाला द्या आणि आमच्या मुलीला PSI मुलाचं दुसरं स्थळ बघून द्या, नाहीतर तुमची खुंटीला टांगलेली वर्दी तशीच राहील, तुम्हाला ड्युटी करू देणार नाही, अशा शब्दात जरांगे कुटुंबाकडून धमक्या देण्यात आल्या. तसाच गोंधळ घालून शिवीगाळ करण्यात आली. दरम्यान या सगळ्या गोष्टींना कंटाळून पवन या बैठकीतून घराबाहेर निघून गेला. त्याच्या पाठोपाठ सगळेजण आपापल्या घरी निघून गेले. त्यानंतर जरांगे कुटुंबानं पवनचे मामा बाबासाहेब गाडे आणि आजोबा राम गाडे यांना फोन करून तुम्ही आम्हाला 25 लाख रुपये द्या, नाहीतर पवनवर गुन्हा दाखल करू अशी धमकी दिली. त्यावर निंबाळकर कुटुंबानं ही मागणी बेकायदेशीर असल्याचं सांगून त्यांना पैसे देण्यास साफ नकार दिला. तसंच या जरांगे कुटुंबानं याआधीही त्यांच्या मुलीचं लग्न ठरवलं होतं, पण ते लग्न मोडलं आणि संबंधित कुटुंबाला त्रास देऊन त्याच्याकडून देखील पैसे उकळले अशी माहिती निंबाळकर कुटुंबियांच्या ऐकण्यात आली. त्यामुळे जरांगे कुटुंबाला मुलीचे लग्न ठरल्यानंतर पैसे उकळण्याची सवय लागलेली आहे. म्हणूनच गीतांजलीची इच्छा नसतानाही पवन सोबत तिचं लग्न ठरवून साखरपुडा करण्यात आल्याचा आरोप फिर्यादी अंगद निंबाळकर यांनी दाखल केलेल्या FIR मध्ये केला. या साखरपुड्यासाठी आणि लग्नाच्या तयारीसाठी एकूण 10 लाख रुपये खर्च करण्यास आम्हाला भाग पडलं. तसंच आमच्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल केल्याचं देखील फिर्यादीनं सांगितलंय. याशिवाय या घडलेल्या प्रकारामुळे समाजात आमची बदनामी झाली असून आमचं कधीही भरून न निघणारं नुकसान झाल्याचा आरोप निंबाळकर कुटुंबाने केलाय. त्यावर आता चकलंबा पोलिसांनी संबंधित नवरी मुलगी, तिचा भाऊ, तिचे वडील तसंच परसराम जरांगे, आसाराम जरांगे, प्रकाश जरांगे, तात्याराम जरांगे, मीना जरांगे आणि रुक्मिणी जरांगे अशा 9 जणांवर गुन्हे दाखल केलेत. BNS कायद्याच्या कलम 3, उपकलम 5, कलम 318, उपकलम 4, कलम 352, कलम 351, उपकलम 2 आणि कलम 351, उपकलम 3 यानुसार आरोपींवर गुन्हे दाखल झालेत. बाकी API सचिन इंगळे या प्रकरणाचा पुढील तपास करत असून या सगळ्या घटनाक्रमाची नेमकी सत्यता काय आहे ते पडताळून पाहत असल्याचं कळतंय. पण आम्ही जरांगे आहोत असं म्हणत चक्क एका PSIला अशा प्रकारे गंडवल्यानं या प्रकरणाची मोठी चर्चा सध्या बीड जिल्ह्यात रंगली आहे. आता याविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.